नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय भवानी, जय शिवाजी. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गुरुवार. श्री स्वामी समर्थ. तर आजचा दोन्हींचाही उत्तम संगम झालेला आहे. तर आजच्या या शुभ दिवशी आजच्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर आता वाजलेले आहेत सकाळचे पावणे दहा वाजायला आलेले आहेत. तर आता माझं बाकी भरपूर काय म्हणजे बाकीचं घरातलं सगळं अजून पेंडिंग आहे कामं माझी. तर आज जमलंच तर दादरला जायचा विचार आहे माझा, कारण आज ठिकठिकाणी कार्यक्रम असतात. तर आता त्यानिमित्ताने रॅली पण असते वगैरे. तर बघूया आता किती काय मला जमतं येते. तर आता पटापट आधी घरातलं सगळं आवडते, कारण पाठीमागे मला अजून देवपूजा बाकी, महाराजांना मला अभिषेक वगैरे करायचा आहे. तर त्याच्यानंतर माझं पटापट चपाती भाजी वगैरे करणार. माझा तर उपवास आहे, पण बाकीच्यांसाठी मला जेवण बनवायचंच आहे. तर आता पटापट आवरते आणि मग बोलते. तर आता माझं घरातलं आवडलेलं आहे, म्हणजे मी आता इथे चपाती करून घेतलेल्या आहेत आणि चपाती केलेल्या आहे. खाली पनीरची भुर्जी भुर्जी करून ठेवलेली आहे. आणि आता फक्त एक चहा घेते. आणि आता वाजलेले आहेत 12ला 10 मिनटं आहेत. स्वामींनाही नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता मी निघणार, पटकन तयार होणार. आधी एक चहा घेते आणि मग निघते. तर आता माझी तयारी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 12:15 वाजलेले आहेत. तर चहा वगैरे घेतला पटकन आणि आता तयारी पण झालेली आहे. आणि माझी मैत्रीण पण आता निघते आहे एक 10 मिनटामध्ये. तर आता खाली उतरते, नाहीतर मग परत ती मला फोनवर फोन करते ना. तर चला, आज वेळ झालेला, कारण 1:30 वाजता महाराजांचा मठ थोडा वेळ बंद होतो 1 तासाभरासाठी. त्याच्यामुळे आता पटकन दर्शन मिळालं पाहिजे. आज गुरुवार आहे, परत रॅली असतील ठिकठिकाणी, त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक पण मिळेल. तर आता बघूया, चला. तर आम्ही निघालेलो आहोत आता दोघीसुद्धा. आज आम्हाला खूप लेट झाला, नाहीतर आम्ही एव्हाना आमचं दर्शनही होतं, पण यावेळेला आम्हाला खूप लेट झाला आणि ऊन आहे. आणि मी प्रत्येक वेळेला म्हणते मी गॉगल घालेन, पण माझ्या लक्षातच राहत नाही. आज माझ्या लक्षात आलं म्हणून पटकन गॉगल बॅगमध्ये आधी टाकला. तर चला आता बघूया, कारण 1:30 वाजता मठ बंद होतो. तर आता बघूया किती वेळात दर्शन होते, कारण ह्या ट्रॅफिकवर अवलंबून आहे आमचं किती वेळेपर्यंत आम्ही पोहोचतो आहे ते. तर चला. पोचलेलो आहोत आम्ही आता. तर बघूया किती वेळ लागतो आहे दर्शनासाठी. दिसते तर गर्दी तर आहेच. तर बघूया. तर आता आज खूप गर्दी आहे. मला वाटतं आज शिवजयंती आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी असते. तर त्याच्यामुळे आज गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आता बघूया किती वेळ लागतो आहे आम्हाला दर्शनाला, कारण आज म्हणजे विचारही करू शकत नाही, एवढी गर्दी आहे. तर बघूया. चलो आज गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे आज मठ दुपारी बंद करतात थोडा वेळ. मला वाटतं नाही आज बंद होणार, त्याच्यामुळे लोकांची गर्दी वाढत चालली आहे, निघाली आहे. तर आमचं दोघींचंही दर्शन झालेलं आहे आत्ता. आज पाऊण तास तरी गेलाच आम्हाला. तर आता आम्ही जरा पुढे शिवाजी पार्क आहे, तिथे जरा जाणार आहोत पटकन. तर चला. सरळच तर आता आम्ही शिवाजी पार्कला आलेलो आहोत, कारण म्हणजे ना फुलं जी असतात देवाची रोजची आपण घालतो ते निर्माल्य थोडक्यात, तर ते बरेच दिवस साठलं होतं आणि गुरुचरित्र पारायण झालं, देवाची फुलं होती,
तर आता ते विसर्जन ॲक्च्युली करायचं असतं नदीमध्येच. तर आता समुद्रामध्ये म्हटलं, नदी नाही पण समुद्रामध्ये विसर्जन करायचं म्हटलं तर म्हटलं आता शिवाजी पार्क, त्याशिवाय काय पर्याय नाही आहे. म्हणून हिला म्हटलं, परवाच आम्ही ठरवलेलं पण काही कारणास्तव नाही जमलं आम्हाला दोघी नाही. तर आज म्हटलं आज आपण तेवढं काम करूया पहिल्यांदा. तर हो म्हटली ती बिचारी कधी नाही म्हणत नाही मला. तर हो म्हटली, म्हणून आता म्हटलं पटकन आधी ते काम करूया. हे शिवाजी पार्क, जिथे आम्हाला आता निर्माल्य विसर्जन करायचं आहे. पण आता ते आम्ही शोधतोय की कोणत्या गेटने करायचं, कुठे जायचं आहे ते. कारण मी फारशी येत नाही आणि मला वाटतं ही सुद्धा येत नाही. काय म्हटली? असा अथांग समुद्र, शांत. असा बीचवर आहे ना हे करायचं, काय गं होड्या आहेत ना, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे एखाद्याचं आपण कोणाच तरी करूया, खरंच करूया ना. असं याच्यावर मस्तपैकी शॉर्ट ड्रेस वगैरे घालून. रेडी. आम्ही दोघी आलेलो आहोत तृप्ती हॉटेलमध्ये. पहिल्यांदाच आलेलो आहोत आम्ही दोघी. तर आता माझा उपवास आहे, माझा उपवास नाही आहे. बघूया आता काही मागवायचं आहे. उपवास असं काही असेल तर मागवणार चालेल. तर बघूया. ऐकलेलं आहे की तृप्ती हॉटेल खूप छान आहे, तिथलं खाद्यपदार्थ वगैरे. तर तर घरी आले मी मगाशी, म्हणजे 3:30 वाजता. त्याच्यानंतर 1 तासभर झोपले आणि आता मला टिफिन बनवायचा आहे दिलीपचा. तर म्हटलं भाजी तर तशी माझ्याकडे काही जास्त नाही आहे आणि फ्रूट्स पण नाही आहेत, कारण त्यांची तब्येत ठीक नाही आहे. त्याच्यामुळे मग फ्रूट्स हवे कंपल्सरी. आणि दादरला आता भाजीवाले जे बसतात फेरीवाले, त्यांना उठवलेलं आहे BMCवाल्यांनी, त्याच्यामुळे तिथे भाजीही नाही आहे. तर म्हटलं आता पटकन खाली उतरू, पहिल्यांदा भाजी आणावी आणि नंतर टिफिन बनवावा. तर आता चला पटकन भाजी आणते आणि मग चहा वगैरे बनवते आणि मग टिफिन बनवते आधी. चला. तर माझं बाकीचं घरातलं आता सगळं आवरलेलं आहे. टिफिन झाला, दिलीप पण पोलीस स्टेशनला गेले. आता भाजी वगैरे बनवून झालेली, चपाती बनवून झालेले. त्यांना मऊ भात म्हणजे एक खिचडी भात आपण म्हणतो त्या टाईपमध्ये एक खिचडी भात मी त्यांना बनवून दिलेला आहे टिफिनमध्ये. आणि चपाती भाजी दिलेली आहे कमी तिखटाची. तर आता आणि मीही उपवास सोडून घेतला, कारण मला खाली जायचं होतं आणि वाजली आहेत आता 8, 8:15 वाजलेले आहेत. तर आता पटकन आधी म्हटलं खाली जाऊन येते दत्त महाराजांच्या देवळामध्ये, कारण मी इथे आरती वगैरे करून झाली आहे माझी. तर आता म्हटलं पटकन खाली जाऊन येते. मैत्रीण भेटणार आहे, तिलाही भेटून येते पटकन. आणि मग पुढचं आहे परत घरातलं. ह्या दोघी तोपर्यंत जेवून घेतील, मग भांडी ओटा वगैरे सगळं आवरेल. कारण 2 दिवस माझ्याकडे कामवल्या, ताई पण नाही आहे, त्या गावाला गेल्यात, त्यामुळे मलाच सगळं करायचं होतं. झालं आता उद्या त्या येतीलच. तर आता पटकन खाली जाऊन येते. उपवास सोडला मी. फायनली मला रस्त्यामध्ये माझी मैत्रीण परत भेटली आणि आम्ही ठरवलेलं संध्याकाळी भेटूया. त्याच्यामुळे आता परत आम्ही दोघी निघालेलो आहोत दत्त महाराजांच्या देवळामध्ये.
आम्ही आमच्या इथल्याच एका दत्त महाराजांच्या मी जाते ते वेगळं मंदिर आहे आणि ही जाते ते वेगळं मंदिर आहे. तर आता तिने मला ती जाते त्या मंदिरामध्ये आणलेलं आहे. तर आता बघूया. आमच्या इथे अमृत चहा म्हणून एक हे आहे, ज्यूस सेंटर आहे. तर तिथे आम्ही आलेलो आहे. शेक वगैरे पण तिथे मिळतात. तर आता तिथे आम्ही आलेलो आहोत सुद्धा. मी अशीच हे केलेले, केसही व्यवस्थित काही विंचरलेली नाही आहेत. तसंच फक्त गुंडाळले, पटकन तयार झाले आणि खाली उतरले. आणि इथल्या इथेच यायचं होतं, त्याच्यामुळे मी फार काही हे केलं नाही, केस वगैरे विंचरत बसले नाही. तर आता बघूया छानपैकी. आज जरा लिची शेक मागवला आहे मी दोघींनी. बघूया आता टेस्ट कशी आहे ती. तर आमच्या दोघींचा छान शेक वगैरे पिऊन झाला. लिचीचा शेक घेतला होता आम्ही. तर मी नाही खरं तर बाहेर जास्त म्हणजे हॉटेलला जास्त जाणं किंवा हे असं मला स्वतःला नाही आवडत. बरेचदा दिलीप बोलतात मला असं, पण मी नाही, कसं मला फारशी आवड नाही आहे. पण आत्ता मी बाहेर पडायला लागली आहे आत्ता, त्याच्यामुळे आता. आणि ही म्हणजे मला मैत्रीण पण छान भेटलेली आहे, त्याच्यामुळे अजून दोघीजणी आहेत. पण त्या एकीचं लहान बाळ आहे आणि एकीचं स्वतःचं शॉप आहे. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं, त्यामुळे ती तिथे बिझी असते. ही पण बिझी असते संध्याकाळच्या वेळेला, पण कधी कधी सकाळी पण, दिवसभर पण ती बँकेत असते. पण केव्हा तरी तिला वेळ असतो तेव्हा मग असं आम्ही बाहेर पडतो. आणि बरेच दिवसांनी मी हे आता इथे लिचीचा शेक वगैरे आम्ही छानपैकी एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर ती तिच्या घरी गेली. मी चालत म्हटलं मला भाजी तर मग अशी मी घेऊनच आले. पण म्हटलं बाकी काय, कारण उद्या सकाळी मला लवकर उठून 5:30 वाजता उठून पहिल्यांदा श्रावणीचा टिफिन बनवायचा आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात ते होतं की माझं काही राहिलं आहे का, मला काही न्यायचं आहे का, कारण मुलांना कसं वेगवेगळा टिफिन हवा असतो. तर म्हटलं उद्या सकाळी आता काय करावं. तर म्हटलं तवा पुलाव बनवण्याचा विचार आहे, म्हणजे पटकन होऊन जाईल. तर त्याच्यासाठी मी आत्ताच कुकर लावून ठेवला आहे थोडासा भाताचा. तर कसं म्हणजे मग सकाळी पटकन फक्त शिमला मिरची, टोमॅटो, कांदा वगैरे हे केला आणि बटर वगैरे तर असतंच आपल्याकडं. तर म्हटलं पटकन होऊन जाईल, कारण तिला 6:15 साडेसहा वाजता इथून निघायचं आहे. तर मग म्हटलं पटकन सकाळी लवकर उठले तर तिचा नाश्ता प्लस ते दोन्ही होऊन जाईल. म्हणून आता मी पटकन तिकडे कुकर लावलेला आहे. अजून थोडी भांडी आवरायची आहेत. वाजले 9:45 वाजले. आता पटापट आवडते. झोप नाही म्हटलं तरी 11:30, 12 किंवा शर्वरीच्या टायमिंगनुसार माझं हे असतं. कारण शर्वरी जागी असते, मग नाही मी झोपी जात, म्हणजे झोपत नाहीच मी तशी पाहायला गेले तर, कारण ती जागी असते. आता मी तिला 2-3 दिवस झाले लवकर झोपवते. 11:30, 12 वाजले की मी तिला झोपवते, कारण आता झाले 2-3 दिवस राहिलेले आहेत पहिल्या पेपरला. मराठीचा पहिला पेपर 23 तारखेला आहे तिचा. त्याच्यामुळे मी आता तिला लवकर, कालच तिचा मी मराठीचा पेपर घेतलेला आहे. 3 तास टाईम लावून तिला मी मराठीचा पेपर दिलेला. तर उद्या म्हटलं, आज तिला थोडंसं म्हटलं फक्त तू वाचन कर, उद्या परत रिव्हिजन म्हटलं आज कर, उद्या तुझा मी परत पेपर हे करते. मग मी 3 तास लावून तिला एक पेपर सोडवून घेते तिच्याकडनं, म्हणजे मला समजतं हिचं किती झालं, किती मिस्टेक अजून करते वगैरे. तर मग तसं मी करते. प्रत्येक पेपरच्या आधी मी तिचा एक पेपर असा मी सोडवून घेते. तर सगळंच पाहावं लागतं थोडक्यात आपल्याला. तर त्याच्यामुळे आता वाजले आहेत 10. तर आता चला, मला सकाळी पण लवकर उठायचं आहेच. तर आता आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी भरपूर काही, म्हणजे शिवाजी पार्कलाही गेलेले, मॉललाही गेलेले, प्लस संध्याकाळी इथे दत्त महाराजांचं मंदिरात गेले होते. खूप छान आहे तिथे पण. मेन म्हणजे तिथे भजन चालू होतं, ते मला अतिशय आवडलं. बसायला वेळ नव्हता माझ्याकडे, नाही तर मी खरोखर एक थोडा वेळ बसणारच होते, पण नव्हते, आतमध्ये जागाही नव्हती. तर आता नेक्स्ट टाईम कधी मला जमलं ना तर मी नक्की शुअर जाऊन बसणार आहे. मी विचार केला आहे छान तिथे जाऊन भजन त्या लोकांसोबत बसणार थोडा वेळ, कारण हे खूप छान वाटतं खरं पाहायला गेलं तर. अशा वातावरणात जाऊन थोडा वेळ बसायचं, असं भजन वगैरे बोलायचं, सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या थोडा वेळ बसून वगैरे, खूप छान वाटतं खरं पाहायला गेलं तर. पण असा वेळ आता अजून तरी नाही मिळालेला निवांत असं जाऊन बसणं. म्हणजे असं आता एक शर्वरीची परीक्षा झाली की थोडं फ्री होईन मी.
असं आताही थोडीशी आहे, पण फार हे करावं लागतं, बाहेर पण, घरातलं पण, शर्वरीचा अभ्यास पण. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा पटापट मॅनेज करायला थोडंसं कठीण जातं किंवा दगदग थोडीशी म्हणतात ना, थोडंसं हे होतं. पण ठीक आहे, एक झोप व्यवस्थित मिळाली की होतं माझं पण हे. आणि तसंही मला झोप खूप कमी आहे. हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे की मला झोपच कमी आहे. दुपारी मी फार आज मी जरा झोपले, नाहीतर मला दुपारची फारशी झोप वगैरे हा प्रकार नाही आहे माझ्याकडे. तर चला आता मी आवरते पटापट, कारण सकाळी मला लवकर उठून तवा पुलाव बनवायचा आहे तिचा. तर आता मी लावलेलंच आहे तिकडे कुकर भाताचा तिच्यासाठी. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.